नमस्कार. आषाढ महिन्यातले भाताचे गोड कोंडुळे तर तुम्ही पाहिलेच. जर तुम्ही रेसिपी ती अजून पाहिली नसेल तर त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे जाऊन नक्की पहा, बनवून बघा. खूप जास्त चविष्ट लागतात. त्या गोड भाताच्या कोंडुळ्यासोबत आम्ही एक तिखट पुऱ्या सुद्धा बनवतो, ज्या खूप चविष्ट लागतात आणि अगदी 3-4 दिवस हमखास टिकतात. चला तर त्या तिखट पुऱ्यांची रेसिपी पाहूया. तर साहित्यामध्ये मी इथे 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप बेसन पीठ घेणार आहे. तर या पुऱ्यांमध्ये आम्ही गव्हाच्या पिठाचा अजिबातही वापर करत नाहीत. जर तुम्हाला करायचा असेल तर इथे तुम्ही पाव कप गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. पण आमच्या पारंपरिक पद्धतीमध्ये या पुऱ्या ज्वारीच्याच असतात. आता यामध्ये बाकीचं साहित्य घालूया. इथे मी अर्धा चमचा ओवा घालते, अर्धा चमचा हळद घालते, अर्धा चमचा जिरे, चवीनुसार मीठ घालायचंय. थोडीशी कोथिंबीर आपल्याला इथे जास्त वापरायची आहे. लसूण आणि हिरवी मिरचीचा मी ठेचा करून घेतलेला आहे. तोच या पुऱ्यांमध्ये घालायचा आहे. त्यामुळेच या पुऱ्यांना खूप जास्त चव असते. आता यामध्ये मी 1 चमचा पांढरे तीळ वापरत आहे. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला गरम तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. तर हे सगळं मिक्स करून झालं की 2 चमचे यामध्ये मी कडकडीत गरम तेल घालते. तेल घालून पण आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असा याचा गोळा होईल तोपर्यंत या पिठाला छान असं कुस्करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या पुऱ्या छान अशा खुसखुशीत होतात. तर आमच्या मराठवाड्यातील पारंपरिक रेसिपीपैकी ही एक रेसिपी आहे. या ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या गोड भाताच्या कोंडुळ्यासोबत हमखास केल्या जातात. आता थोडं थोडं पाणी वापरून हे पीठ मळून घ्यायचं आहे. जर तुम्ही ज्वारीची भाकरी बनवत असाल तर तुम्ही पीठ कुस्करून कुस्करून त्याची भाकरी बनवतात. त्याचप्रमाणे इथे पीठ आपल्याला थोडं जास्त वेळ कुस्करून भिजवून घ्यायचं आहे. जेवढं जास्त वेळ मळून तुम्ही हे पीठ भिजवून घ्याल तेवढ्याच पुऱ्या तुमच्या छान होतात आणि या पिठाला जास्त चिकटपणा नसतो. त्यामुळे आपल्याला असं कुस्करूनच हे छान असं भिजवून एकजीव करायचं असतं. तर हे पीठ मळून झालेलं आहे. हे पीठ आपल्याला 10 मिनिटासाठी असंच भिजत ठेवायचं आहे. त्यामुळे आपल्याला पुऱ्या लाटताना पटकन लाटता येतील आणि आपल्या पुऱ्या पण छान होतील. तर 10 मिनिटानंतर आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊया. याचे मी 2 गोळे बनवून घेते. तुम्ही हवं तर छोट्या-छोट्या याच्या पुऱ्या सुद्धा लाटू शकता किंवा आमच्या इकडे ना जुन्या एकदम पद्धतीमध्ये हातावरती सुद्धा याच्या पुऱ्या बनवून घेतल्या जात होत्या. तर इथे मी याची चपाती लाटून घेणार आहे. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड सुद्धा नाही, अशी मीडियम चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. जर तुम्हाला पुऱ्या टम्म फुगलेल्या हव्या असतील ना, तर इथेच तुम्ही चपाती ही थोडी जाडसर लाटून घ्या. आता ग्लासाच्या साहाय्याने मी अशा पद्धतीने पुऱ्या बनवून घेते. वाटीचा किंवा ग्लासाचा वापर तुम्ही इथे करू शकता आणि अशा पद्धतीने छान गोल मस्त अशा पुऱ्या बनवून घेऊ शकता. तर इथे तुम्ही याची थिकनेस बघू शकता. अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. ज्वारीचे धपाटे जसे बनवतो ना त्याच प्रकारे या पुऱ्या आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तळणीचे धपाटे असं सुद्धा याला म्हणू शकता. आता पुऱ्या बनवून झाल्यात. गॅसवरती मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. आता या पुऱ्या आपण तळून घेऊया. जर तुम्हाला एकदम कडक अशी पुरी हवी असेल ना, गॅसच्या स्लो फ्लेमवरती ही पुरी छान अशी तळून घ्या आणि तुम्हाला मऊसूद हवी असेल ना, गॅसच्या हाय फ्लेमवरती या पुऱ्या पटापट तुम्ही तळून घ्या, ज्यामुळे पुऱ्या एकदम मऊसूद होतात. तर अशा पद्धतीने छान थोड्याशा लालसर रंगावरती ही पुरी तळून घ्यायची आहे. खूप पटकन तळून होते आणि खूप जास्त तेल सुद्धा यामध्ये राहत नाही. तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पुऱ्या पण तळून घेत आहे. जर तुम्ही प्रवासामध्ये अशा पद्धतीच्या पुऱ्या बनवून नेलात ना, अगदी 7-8 दिवस हमखास या पुऱ्या टिकतात आणि चवीला पण अगदी उत्तम लागतात. खूप चविष्ट लागतात. आम्ही तर खूप आवडीने ह्या पुऱ्या आणि भाताचे कोंडुळे खात असतो. तर या आखाडामध्ये अशा पद्धतीचे तिखट पुऱ्या आणि माझी जी पहिली रेसिपी आहे भाताचे गोड कोंडुळे तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच या दोन्ही रेसिपी आवडतील आणि या पारंपरिक रेसिपी आहेत याचं जतन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करत असते आणि दरवर्षी आखाडामध्ये आवर्जून या दोन्ही रेसिपी मी बनवत असते. तर ह्या पुऱ्या तुम्ही एरवी सुद्धा बनवू शकता. चहासोबत जे स्नॅक म्हणतात ना, अशा पद्धतीने तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. त्यांना सुद्धा खूपच आवडतील. तर अशा छान-छान रेसिपींसाठी आपल्या गुड लाईफ विथ सीमा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग नवीन व्हिडिओत नवीन एका अशा छान रेसिपीसोबत भेटूया. धन्यवाद.